दफ्तरीच विवाह संस्था. सुयोग्य शोध बरोबर सौख्याचा संसार. दफ्तरीच विवाह एकमेव आपुलकीचा आधार. नमस्कार, मी सुषमा करंदीकर. निश्चितपणे लग्न विवाह हा अतिशय आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विचार येतो की ह्या टप्प्यावरती आपण खरंच सगळेजण मिळून विचार करतो का? हल्ली सगळीकडे दिसणारे नवरा बायकोंच्यातले मतभेद, त्यातून पर्यवसान होतंय ते घटस्फोटामध्ये. हे सगळं बघितलं की असं वाटतं की लग्नातली लगन कमी होऊन तो लगांतर वाटायला लागला नाही आहे ना. मग अशा वेळेला लग्न आणि विवाह करताना सर्वांनी कशाचा विचार केला पाहिजे? तर मला असं प्रथम वाटतं की लग्नाचा विचार आला की सगळेजण चिंतेत पडतात. पण चिंतेत पडण्यापेक्षा आपण याचं चिंतन केलं तर पत्रिका मूळ मुद्दा येतोच. मग पत्रिका जुळते की नाही किंवा 36 गुण जुळतात की नाही असं बघण्यापेक्षा मुलामुलींनी आपली मतं, मनं, आवडीनिवडी ह्याच्यातले किती गुण जुळतात हे विचार करणं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. पत्रिकेतल्या मंगळाला घाबरण्यापेक्षा अविचारानं आपण आयुष्यामध्ये अमंगळ तर करणार नाही ना याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. लग्नामध्ये माझ्या मतानं 2 कुटुंब एकत्र येतात. फक्त ते मुलामुलीचं लग्न नसतं, तर मुलगा आपल्या घरातले संस्कार, त्या घरामध्ये असणारा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, अशी सगळी मतं घेऊन एका बाजूनी येतो. दुसऱ्या बाजूनी मुलगी तिच्या घरातले संस्कार घेऊन येते आणि मग दोघंजणं जेव्हा एकत्र येतात आणि त्या दोन्ही कुटुंबातले धागे जेव्हा एकमेकात असे काही चपलक बसतात की ते एक महावस्त्र होतं. आता असं जर महावस्त्र आपल्याला विणायचं असेल तर याचा सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे. इतके दिवस लग्न ठरलं, झालं आणि पुढे रेटलं असं होतं. पण आता असं आहे का? हो, अजिबात नाही. माझ्या दृष्टीनं लग्न कधी होतंय पेक्षा ते लग्न कसं टिकतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी म्हणून आवश्यक आहे विवाहपूर्व समुपदेशन. आता विवाहपूर्व समुपदेशन म्हटलं की आपल्या पुढे येतं की फक्त मुलाला आणि मुलीला 4 उपदेशाच्या गोष्टी सांगणं. पण मला असं वाटतं फक्त मुलामुलीचं समुपदेशन ही आता काळाची गरज राहिलेली नाही, तर मुलामुलीबरोबरच मुलाचे आईवडील, त्यांचे कुटुंबीय, मुलीचे आईवडील, तिचे कुटुंबीय या सर्वांना समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. कारण मुलामुलींच्यामध्ये होणारे मतभेद हा जसा संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरणारा भाग आहे, तसंच इतर नातेवाईकांच्यामुळे निर्माण झालेले प्रॉब्लेम आणि त्यामुळे होणारा वैवाहिक विसंवाद हाही आता एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आणि यासाठी सर्व बाजूनी विचार करून लग्न ह्या संस्थेकडे विचारपूर्वक बघण्यासाठी अशीच एक अभिनव संस्था नव्या विचारांना आपल्या पुढे येत आहे आणि ती म्हणजे दप्तरी विवाह संस्था. आणि लवकरच या संस्थेतर्फे आम्ही एक अभिनव कार्यक्रम घेऊन तुमच्या पुढे येत आहोत. तर भेटूया लवकरच या कार्यक्रमाच्या निमित्तानं. नमस्कार.